लग्न म्हणजे 7 जन्माचं नातं. लग्न एकदाच होतं ही अशी वाक्य आता केवळ पुस्तकी वाटावीत अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. लग्न हे एक खेळ झाल्याची खात्री आता गेल्या काही दिवसात समोर येणाऱ्या बातम्यांमधून पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. मराठवाड्यात सलग 3 दिवसांपासून बनावट लग्नाचे प्रकार उघड होत आहेत. केस तालुक्यातील दिपे वडगाव येथे असाच प्रकार घडला. तरुणाला 1,90,000 रुपयांना गंडा घालून नवरी बाथरूमला चालले सांगून पळून गेली. विशेष म्हणजे 6 डिसेंबर रोजी दिपे वडगावच्या हनुमान मंदिराजवळ हे लग्न झालं होतं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर कोदरी येथील या तरुणानं युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. संबंधित मुलाला अगोदर छत्रपती संभाजीनगर येथे मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेण्यात आलं होतं. त्यासाठी 2 डिसेंबरला 10,000, मग 4 डिसेंबरला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम, 5 डिसेंबरला फोन पे वरून 1,00,000 रुपये, नंतर रोख 70,000 आणि लग्न करत असल्याची नोटरी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी रिसोडची नवरी अंबाजोगाईतून पळाली होती. नंतर आष्टीतून नवरी पळाली, मग केजच्या दिपे वडगाव मधून नवरी पळाली, तर आता संभाजीनगर इथून नवरी पळून गेल्याचं समोर आलं. या घटना नेमक्या कशा होत आहेत? पळूनच जायचे तर मग या मुली लग्न का करतायत? गुन्हे नोंद होऊ नये असे प्रकार पुन्हा पुन्हा कसे घडतायत? या मागे नेमकं विश्लेषणात्मक कारण काय आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 1980-90च्या काळामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर अक्षरशः चित्रपटाच्या माध्यमातून तोंड फोडलं जायचं. चित्रपटाच्या माध्यमातून हे अत्याचार दाखवले जायचे. माहेरची साडी, लेक चालली सासरला अशा अनेक चित्रपटांमध्ये नवविवाहित तरुणीला होणारा जाच दाखवला जायचा. प्रत्येक सासूरवाशीण त्या नायिकेच्या भूमिकेमध्ये स्वतःला पाहत असे आणि मग असे चित्रपट तुफान हिट व्हायचे. पदर ओले होईपर्यंत महिला थिएटरमध्ये रडत बसायच्या. मात्र आता विचार केला तर या गोष्टी खरंच कोणाच्या सासरी घडत असतील का हो, असा प्रश्न पडतो. मात्र आमचं मुळीच असं म्हणणं नाही की कोणालाच सासूरवास नसतो. मात्र ते प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालंय. महिला आणि पुरुष बरोबरीने शिकलेले असतात, बरोबरीने कमावते असतात. त्यामुळे लग्नात बरोबरीचं नातं आधीच तयार झालेलं असतं. मुलाची डिग्री झाली, त्याला नोकरी मिळाली की त्यानंतर पुढचा टप्पा येतो त्याच्या लग्नाचा. आधीच्या काळात तरी ज्याला मुलगा आहे त्याला निदान हुंडा तरी द्यावा लागणार नाही, आपलं नाव पुढे चालवणारा वारस घराण्याला मिळाला आहे अशी भावना प्रत्येक घराची होती. मात्र आता मुलगाच घरच्याच्या डोक्याला ताप होऊन बसलाय. घोडमुंच्या घरात दर महिन्याला पैसा कमावून आणतोय, मात्र हा आपल्याला सून देणार की नाही या विचाराने आणि आजूबाजूच्या त्याच्या बरोबरीच्या पोरांचे लग्न जेवून थकून गेलेले आणि नातेवाईकांना उत्तरं देऊन देऊन वैतागलेले आई वडील वधू संशोधन सुरू करतात. त्यात 2-3 वर्ष अशीच निघून जातात. 1994-95च्या नंतर एकतर मुलींचं प्रमाण 1000 मुलांमागे 700-800च्या दरम्यानच आहे. कमी मुलींचं प्रमाण घोडनवरे प्रत्येक गावामध्ये वाढण्यामागं मूलभूत कारण आहे. मग असे उतावळे घोडनवरे गुढघ्याला बाशिंग बांधून मुली शोधायला घरच्यांना प्रवृत्त करतात. घरच्यांना देखील मुलाचं वय 30कडे चालल्यानंतर रात्रीची झोप उडायला लागते. मुलींचे प्रमाण आधीच कमी असताना आपल्या मुलाला मुलगीच मिळाली नाही तर त्याचं कसं होणार या विचाराने त्यांना अन्न पाणी देखील गोड लागत नाही. मग काय, जी मुलगी येईल तिच्याशी आता लग्न उरकून टाकायचं म्हणून अक्षरशः लग्न उरकली जातात, ती लावली जात नाहीत. मग अतिघाई संकटात नाही याचा प्रत्यय यायला लागतो. मुलगी मिळालीच नाही तर दुसऱ्या राज्यातून पैसे देऊन मुली आणून त्या सुना करून घेण्याचं प्रमाण देखील मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रात वाढलंय. तिचं शिक्षण, तिचं बॅकग्राऊंड याचा कशाचाच विचार न करता मुलगी सून म्हणून घरात प्रवेश करते. लाखो रुपये दिलेले असल्यामुळे घरच्यांनाही नाईलाजाने तिला आपलेसे करावे लागते. ती देखील घरात राहिल्याचे काही काळ नाटक करून घरचं सोनं, पैसा, अडका सगळं घेऊन माहेरी निघून जाते. ती परत येतच नाही. मग शोध सुरू होतो घरच्या सुनेचा, जिचं तिने सांगितलेलं खरं नाव आहे की नाही हे देखील सासरच्या मंडळींना तर सोडा, पण नवऱ्याला देखील माहित नसतं. मग पोलिसात तक्रारी, कोर्ट कचेऱ्या याच्यामध्ये दिवस निघून जातात. तोपर्यंत ही सो कॉल्ड नवरी आणि सून दुसऱ्याला कोणाला तरी गंडा घालण्यात बिझी झालेली असते. मुलांना त्यांच्या घरच्यांना फसवणारी एक टोळीच सध्या अस्तित्वात आहे. त्या टोळीमध्ये मामा असतो, आई असते, वडील असतात, आत्या, मावशी सगळं काही असतं. नसतं ते फक्त मनातून स्वीकारलं जाणारं नातं, कारण सगळं काही बनावट असतं. हे सगळं फसवणूक झाल्यानंतर मुलाच्या आई वडिलांना कळतं. यामागे सगळ्यात मोठं कारण हे आहे की लग्न करण्याची झालेली अतिघाई. आधी मराठवाड्यात तरी ऊसतोड कामगारांचे जिल्हे असल्याने मुलींची लग्न लवकर करण्याचा ट्रेंड होता. ऊस तोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जावं लागतं, तिथे मुलींना कुठे घेऊन जाणार? किंवा अर्धवट होणारे मुलींचे शिक्षण, नातेवाईकांच्या जवळ ठेवलं तर त्यांच्या सुरक्षिततेची काळजी इत्यादी कारणे मुलींची लग्न करून टाकण्यासाठी कारणीभूत होती.
मात्र आता मुली स्वतःच चिकित्सा जास्त करतात. लग्नाचं वय मुलींचं 27-28च्या पुढे गेलंय. 22-23 मध्ये पूर्वी लग्न व्हायची, त्यामुळे त्या घरात रुजायला तिला सहज सोपं जायचं. मात्र आता मुलगी स्वतंत्र विचाराची, स्वतः कमवती, लग्नाआधीच असते. त्यामुळे तिला तिचे असे विचार असतात, तिच्या स्वतःच्या स्वप्नांबाबतीत तिच्या काही संकल्पना असतात, ज्या जुळवून घेण्यासाठी सासरच्यांना वेळ देणं गरजेचं असतं. हे लक्षात येण्याची देखील मानसिक स्थिरता मुलींमध्ये सध्या राहिलेली नाही. मग जिथे स्वैराचाराला वाव मिळतो तिथे मुली लग्न करणं पसंत करतात. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह देखील मधल्या काही काळामध्ये वाढल्याने स्वजातीय स्वधर्मीय मुली मिळणं देखील कठीण झाल्याचं दिसतंय. या विवाहाला आमचा विरोध नाही, मात्र अजूनही अरेंज मॅरेजमध्ये स्वजातीय स्वधर्मीय मुली शोधण्यावरच भर असतो आणि अशा मुलांना मग मुली मिळणं कठीण होऊन बसतं. मग इतर राज्यातून मुलींना विकत सून म्हणून आणलं जातं. राजस्थान, बिदर अशा ठिकाणांमधून महाराष्ट्रामध्ये लग्न करून आलेल्या मुलींची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रात मुलींना लग्न करायचं म्हटलं की मुलाचं घर, पॅकेज, शेतीवाडी, संपत्ती या सगळ्या गोष्टीची त्या शहानिशा करतात. मात्र दुसऱ्या राज्यातून आलेल्या या मुलींना त्याची काही गरज वाटत नाही, कारण 2-4 लाख रुपये देऊन त्यांच्या आई वडिलांची बँक खाती ऑलरेडी होणाऱ्या नवऱ्याने भरलेली असतात. यातील सगळ्याच मुली वाईट असतात असंही नाही. मात्र नवरी पळून जाण्याचं प्रमाण जेव्हा बघण्यात येतं तेव्हा दुसऱ्या राज्यातून लग्न करून आलेली मुलगीच पळून गेल्याचं आतापर्यंत तरी समोर आलंय. इतर राज्यातील आई वडिलांचा आता हा व्यवसाय झाल्यासारखं झालंय. मुलींचे लग्न लावताना होणाऱ्या नवऱ्याकडून लाखो रुपये उकळायचे, मुलीला 2-3 महिने तिथे ठेवायचं, त्या घरातील सोनं नाणं, पैसा अडका सगळं घेऊन पुन्हा माहेरी बोलवायचं. सासरची जाब विचारायला आल्यानंतर त्यांना धुडकावून लावायचं आणि पुन्हा दुसरी शिकार शोधायला हे घरचे तयार. गुन्हे नोंद झाले, FIR दाखल झाले तरी देखील या टोळीने स्वतःची नावं, घरदार सगळं बदललेलं असतं. जे लोक तक्रार दाखल करतात ते पस्तावतात आणि जे दाखल करत नाहीत ते देखील पस्तावतात. जे दाखल करतात ते एकीकडून बदनाम होतात, त्यांचा पैसा अडका आधीच गेलेला असतो, आणि जे दाखल करत नाहीत ते इज्जतीला घाबरतात. त्यांना मानसिक त्रास, आर्थिक त्रास आणि सामाजिक दृष्ट्या पुन्हा मुलाचं लग्न लावणं देखील अवघड होऊन बसतं. या सगळ्यावर काय इलाज आहे तर लग्नाची अति घाई करू नये. ओळखीतील व्यक्ती पाहून, घरचे तपासून आणि सगळी शहानिशा करून लग्न करावं. आणि फसवणूक फक्त मुलींची होते असं नाहीये, तर मुलं सुद्धा फसवणुकीचे शिकार होतात. त्यामुळे जे जोडीदार आपल्यासोबत टिकून आहेत, नवरा असो वा बायको, त्यांची कदर करा. उपवर नवरदेवांनो, सावध राहा, घाई करू नका. तुमच्याही ओळखीत असे फसवणूक होऊन लग्न झालेली उदाहरणं असतील तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे देखील तिथे नोंद करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.